जीएसटी है, तो ये अधिकार सभी राज्यों का है। ये पैसा केंद्र सरकार का नहीं है, मोदी जी के गुजरात से नहीं आता है या अमित शाह जी के गुजरात से नहीं आता है पैसा। अब जो बांट रहे हो ये देश की जनता का पैसा है, वो टैक्स कलेक्शन है, वो जीएसटी है। क्या मिला महाराष्ट्र को? मुख्यमंत्री गए वहां, गाड़ी पर हाथ घुमाकर आ गए, मिला क्या महाराष्ट्र को? तो ममता जी का जो एक मुख्यमंत्री का अपमान हुआ है, ये ठीक नहीं है, इतने में कहूंगा। तो नीतीश कुमार नहीं जा रहे दिल्ली में, नीतीश कुमार ने भी कहीं शिफ्ट किया। ठीक है, नीतीश कुमार ने क्या किया मालूम नहीं, लेकिन नीतीश कुमार के प्रतिनिधि के तौर पर उनके केंद्रीय मंत्री वहां मैंने देखा है। नीतीश कुमार जी की मानसिक हालत ठीक नहीं है, ऐसे लोग बोलते हैं, इसलिए उनको वहां नहीं लाया गया होगा, क्या अभी बता सकता हूं मैं, लेकिन उनके केंद्रीय मंत्री वहां बैठे थे, मैंने देखा है। तर राष्ट्रवादी सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवारांनी अनेकदा अमित शहांची गुप्त भेट घेतली होती। जवळपास 10 वेळा भेटी झाल्या। एवढंच नव्हे तर मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि फ्लाईटचं तिकीट बुक करताना देखील ते ए पवार या नावाने फ्लाईटचं बुकिंग करायचे आणि ह्याचा सगळ्याचा गौप्यस्फोट हा स्वतः अजित पवारांनी केला। कशा अगोदर देखील देवेंद्र फडणवीस शिंदेला भेटायला जायचे, राहुल घालून पुढे घालून, फरक्याप घालून, तोंडाला मुखवटे घालून, बघा याचाच अर्थ असा, यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्रासंदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे। महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे। महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठे कलाकार दिले, अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीराम लागूंपर्यंत, नाना पाटेकरांपर्यंत, अलीकडे प्रशांत दामल्यांचा आपण पाहतो, अनेक मोठे कलाकार दिले। अनेक परंपरा आहे नाट्यसृष्टीची महाराष्ट्राला। त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे। यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे खोट्या मिशा लावून पिळदार, हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते, आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं आहे। आता एकनाथ शिंदे वगैरे लोक सिनेमे काढतायत खोट्या कथा लिहून, त्यांनी स्वतःवरती हे त्यांनी जे नाटक रचलं होतं त्याच्यावर एखादं नाटक, एखादा सिनेमा जर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे, मी लिहितो आणि मला हे प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे। एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलला भेटायलाही वेश पालटून जात होते। जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो। आणि अजित पवार हे तर काय, हे उत्तमच नटवर्य आहेत, दिसतच आहे ते। बोला सर, एकीकडे अजितदादा म्हणतात की सन्मान जागा लढणार आम्ही, त्यापैकी शिंदेने 113 किंवा 93 निरीक्षक नेमलेत आणि भाजपने 160-170चा टार्गेट धरलाय। काय वाटतं, एकंदरीत जागा संदर्भात अजित पवारांवर कुठे जागा कमी पडते? आता हे मी कसं काय सांगणार? एकनाथ शिंदे हे इतके मोठे नेते आहेत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या युतीतले, की ते 288 जागा लढवू शकतात। तुम्हाला
विधानसभेच्या निकालानंतर कळेल की या राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळत आहे. ते एकनाथ शिंदे यांना 100% मिळणार नाही, अजित पवार यांनाही मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मिळणार नाही. वेगळंच नाव समोर येईल. सर वेश बदलकर लाडके ऐसी बात सामने हाँ? वेश बदलकर अजीत पवार दिल्ली गए अमित शाह से मुलाकात करने, कैसे देखते हैं सब? क्या देखेंगे? इतने बड़े बड़े हे नटसम्राट है महाराष्ट्र के. महाराष्ट्र में एक थिएटर की बहुत बड़ी परंपरा है, नाटक थिएटर. लेकिन अभी मुझे लगता है कि ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ये लोग अपना वेश बदलकर, चेहरा बदलकर जिस तरह से घूम रहे थे सरकार बदलने के लिए और सरकार गिराने के लिए, कभी अमित शाह जी से मिले, कभी उनको मिले, तो उनको अभी मराठी रंगमंच पर उनको भी एक उनका योगदान रहना चाहिए. और हमारे जो बड़े बड़े नाटक लिखने वाले लोग हैं उनको मैं कहूंगा कि ये जो कैरेक्टर्स हैं उनको सामने रखकर आप नाटक लिखिए और ये लोगों को रंगमंच पर काम दीजिए. तर लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि लोकांना पैसे मिळू नये हा सावत्र भावाचा प्रयत्न आहे असा आरोप शिंदे करतात. बघा, शिंद्यांचं पोटामध्ये काय आहे, ओठात काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच्यामुळे शिंद्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. या 8 लाख कोटीच्या कर्जातून हे आपल्या लाडका बहिणींचा उद्धार कसा करणार, लाडका बहीण योजनेतून, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण राज्याच्या अर्थ खात्यानं त्याच्यावरती आक्षेप घेतलाय, एवढंच आमचं म्हणणं आहे. आने वाले सर लोकसभा चुनाव में सीट शेयरिंग को लेकर चर्चा चालू है, बैठक शुरू होने वाली है. सीट शेयरिंग को लेकर बैठक शुरू होने कहाँ? विधानसभा की ना, हो जाएगी ना, उसमें क्या है, ठीक से हो जाएगा सब. नीती आयोगाच्या बैठकीत करणाऱ्या माणसाला गृहमंत्री बनवलं असं शरद पवार बोलले. मात्र पियुष गोयल म्हणतात की शरद पवारांनी चुकले, माफी मागायला पाहिजे. असं कोण म्हणताय? पियुष गोयल. पियुष गोयल यांच्यावरती काय आरोप आहेत ह्याच्यावर त्या आम्हाला बोलायला लावू नका. आणि शरद पवार हे आता बोललेले नाही, शरद पवार सत्यच बोललेले आहेत. अमित शहा यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले. अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही? अमित शहाना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही? अमित शहा तुरुंगात होते की नाही? अमित शहा यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही? पियुष गोयलांनी इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून. चलिए. तर राज्यावर मोठं कर्ज असताना योजना कशा राबवणार असा सवाल यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. शिवाय शिंदे, फडणवीस, दादा नाहीतर वेगळंच नाव मुख्यमंत्री पदासाठी विधानसभेनंतर येईल असं देखील राऊतांनी म्हटलंय.